दही, इनो, सोडा काहीही न वापरता खास उन्हाळ्यासाठी आज आपण मस्त असा मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा जाळीदार नाश्ता करणार आहोत. हा नाश्ता एकदम स्वादिष्ट लागतो. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इकडे वापरू शकता. तर एका छोट्या वाटीने मी 2 वाटी हे तांदूळ घेतलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ आहे. तुम्ही हिरवी मुगाची डाळ देखील सालासकट जी असते ती घेऊ शकता. आता ही डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. चांगले चोळून चोळून धुवून घ्यायचं, म्हणजे याची जी पावडर असेल ती निघून जाईल किंवा काही घाण असेल तर तीसुद्धा निघून जाईल. तर इथे मी हे एकदा धुतलेले आहेत. आता ह्याचं पाणी काढून टाकते आणि नळाखाली 2 वेळा हे धुवून घेते. इथे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेतले. आता भरपूर ह्यामध्ये पाणी घालायचं आणि हे डाळ तांदूळ 5 ते 6 तास आपल्याला भिजत घालायचे आहेत. तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी करू शकता, दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर. आता 5 ते 6 तासानंतर हे डाळ तांदूळ चांगले असे फुलून आलेले आहेत. आता यामधलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकू. यानंतर 1 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे जे आहेत ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये पाणी घालून आपण हे पोहे जे आहेत ते एकदा स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे पोह्यावरची जी पावडर असेल ती सुद्धा निघून जाईल. आता हे पोहे जे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, पोहे भिजतील इथपर्यंत. आणि हे पोहे 5 ते 7 मिनटं आपण भिजत ठेवूया, म्हणजे हे एकदम नरम होतील, चांगले फुलून येतील. 5 ते 7 मिनटानंतर पोहे जे आहेत ते एकदम नरम झालेले आहेत, चांगले फुलून आलेले आहेत. आता हे जे डाळ तांदूळ आहेत त्यातलं पाणी आपण काढून टाकलं. हे पोहे आहेत ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला आता दळून घ्यायचं आहे. दळण्याकरता पाणी जे आहे ते तुम्ही ह्यामध्ये जे पाणी होतं तेच वापरू शकता किंवा फ्रेश पाणी वापरलं तरीही चालेल. तर इथे मी 2 बॅचेसमध्ये हे दळून घेणार आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी वापरायचं आहे. आता हे डाळ तांदूळ जे आहेत ते आपण चांगलं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. एकदम स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर इथे बघा मी हे दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ बॅटर इथे तयार झालेलं आहे. आणि याच पद्धतीने बाकीचे डाळ तांदूळ आपण वाटून घेणार आहोत. तर इथे बघा संपूर्ण डाळ तांदूळ आपण वाटून घेतलेले आहेत. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. पाणी मात्र ह्यामध्ये अगदी कमी वापरायचं आहे. आता हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला एखाद मिनिटभर, म्हणजे ह्यामध्ये चांगली हवा भरून राहील आणि हे पीठ चांगलं फर्मेट होईल. आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते बघा, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता हे झाकून रात्रभरासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही दिवसा करत असेल तर 7-8 तास हे फर्मेट केलं तरीसुद्धा चालेल. आता उन्हाळा आहे, लवकर फर्मेट होतं. तर इथे बघा मी 7 ते 8 तासच हे फर्मेट केलेलं आहे आणि मस्त असं हे चांगलं फुलून आलेलं आहे, चांगली जाळी पडलेली आहे आणि थोडं घट्ट झालेलं आहे बॅटर बघा. अशा पद्धतीचं हे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी 1 चिमूटभर हळद ह्यामध्ये घाला, म्हणजे याला रंग छान येईल. नाही आवडत असेल, नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपलं हे बॅटर जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचे डोसे बनवायला सुरुवात करूया. इथे मी कास्ट आयरनचा तवा घेतलेला आहे. यावर तेल घातलेलं आहे थोडंसं. तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता. आणि तवा जो आहे तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि 1 पळी बॅटर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. बॅटर चांगलं ढवळवून घ्यायचं खालपासून आणि अशा पद्धतीने हे बॅटर ह्यावर घालायचं आहे. थोडंसं हलकंसं ह्याला पसरवून घ्यायचं आहे, जास्त पसरवायचं नाही, पातळ करायचं नाही आहे. हा डोसा जो आहे तो आपल्याला जाडच ठेवायचा आहे. आता याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. यावर झाकण ठेवू 1 ते 2 मिनटापर्यंत. तर बघा 2 मिनटं मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पूर्ण शिजेपर्यंत. आणि ह्याला जाळी किती पडलेली आहे बघा. मस्त असा सॉफ्ट डोसा तयार होतो. अगदी आपण दही, इनो, सोडा काही यामध्ये वापरलेलं नाही आहे. मस्त असा फर्मेट केलेला हा नाश्ता आहे आणि याशिवाय पटापट हे डोसे तयार होतात.
तव्यातनं पटापट हे निघतात, लवकर शिजतात आणि दिवसभर असेच सॉफ्ट राहतात. हा बघा, मस्त असा मुगाच्या डाळीचा डोसा इथे तयार झालेला आहे. किती जाळीदार आणि सॉफ्ट आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा मस्त कॉटन डोसा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करूया. तेल लावून घ्यायचं थोडंसं. गॅसची आच मात्र मोठी ठेवायची, तरच त्याला चांगले छिद्र पडतात. तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे हे डोसे तयार होतात आणि पटापट निघतात, काही झंझट नाही आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. हे डोसे बनवायला इतकी मजा येते ना, कारण की ह्याच्यामध्ये काहीही टेन्शन नाही. डोसे पटापट निघतात, पटापट शिजतात. त्यामुळे हे डोसे बनवायला खूप मजा येते. म्हणजे टेन्शन वाटत नाही काही. बघा मस्त अशी जाळी सुटते आणि पोटभरीचा नाश्ता आहे. तर उन्हाळ्यासाठी खास तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता. मुगाची डाळ, तांदूळ हे गुणधर्माने थंड आहेत, त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. एकदम सॉफ्ट होतात, त्याच्यामुळे पचायलाही हलके आहेत मुगाच्या डाळीमुळे आणि बनवायलाही अतिशय सोपे आहेत. चला तर मग इथे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते बघा. मस्त असे जाळीदार डोसे तयार होतात. एकदम सॉफ्ट असा हा डोसा आहे. पाठीमागून पण तुम्ही पाहू शकता किती मस्त हा डोसा तयार झालेला आहे. असा पाव कसा असतो तसा हा डोसा तयार झालेला आहे. एकदम मुलायम डोसा तयार होतो. असे भरपूर डोसे बनवून ठेवा, डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता. ह्याला काहीही होत नाही बघा. हे तोडून दाखवते किती मस्त हा जाळीदार डोसा तयार झालेला आहे. नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबरसोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता. जेवणासाठीही हे डोसे तयार करून घेऊ शकता. इतके मस्त हे डोसे तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.